नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. जे कामगार महाराष्ट्रामध्ये जे कामगार आहेत, कामगारासाठी अतिशय खुशखबर आहे. तर कामगार मंत्रालयातून एक महत्वाची सूचना आल्या आहेत. तर कामगार लोकांसाठी महत्वाची सूचना आहे. ती फॉर्म कसं भरायचे, काय भरायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. तर कामगारासाठी पेमेंट भेटणार आहेत, नंतर जे वेगवेगळ्या योजना भेटणार आहेत, या योजनेचे फॉर्म सुद्धा आता सुटलेले आहेत. त्याची नोंदणी कशी करायची आहे, नंतर कोणकोणते बदल करण्यात येते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संभाजी तुला युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेकडे महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी खास आलेली आहे. नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन आणि नूतनीकरण आता ऑनलाईन पद्धतीने आपण करू शकणार आहे. पहिल्यासारखी जी प्रोसेस आहे ती करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्ज झालेला आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज आपण करू पण शकतोय, परंतु यात छोटासा बदल करण्यात आलेला आहे. आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आले. पण 5 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून म्हणजे सुविधा केंद्रामध्ये जे काही काम चाललं होतं ते आता बंद करण्यात आलं आहे. म्हणजे अगोदर आपण फॉर्म भरत होतो, ते तालुक्या ठिकाणी ऑफिस होतं कामगारामध्ये, ते आता तिथं फॉर्म बंद करण्यात आलं. आता नेमकं कुठं फॉर्म भरतात, काय भरतात याची माहिती आपण थोडक्यामध्ये बोलूया. तर आता ते बंद करण्यात आल्यानंतर तिथं नोंदणी करायची गरज नाही आपल्याला. तर बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण असेल, रजिस्ट्रेशन असेल, लाभाचे काही अर्ज असतील, हे ऑनलाईन अर्ज बद्दल आपल्या सोयीच्या जागेत ठेवून, म्हणजे आपण जिथं काम करतोय काय करतोय तिथून सुद्धा आपण अर्ज आता भरू शकतोय. तर काही ऑनलाईन अर्ज कामगार नोंदणीचे असतील, तर नंतर रिन्युअल म्हणजे अपडेट करायचं, त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. नंतर वेगवेगळे लाभाचे आपण अर्ज फॉर्म असतील त्या सोयीच्या जागेवर तिथनं भरणार आहे. म्हणजे आपण जिथं काम करतोय तिथून सुद्धा आपण याची माहिती भरणार आहे. तर याचा अर्थ आपण घर बसल्या मोबाईलवर सुद्धा, नंतर ऑनलाईन सुद्धा आपण माहिती भरू शकतोय. नंतर महाय सेवा केंद्र असेल, नंतर सीएससी सेंटर असेल, नंतर सरकार सेवा केंद्र असेल, तिथं जाऊन सुद्धा आपण फॉर्म भरू शकतोय. आता तुम्हाला तालुक्या ठिकाणी जायची काय आता गरज नाही, तिथं जाऊन फॉर्म भरायची काही गरज नाही आता. परंतु आता महत्वाचं पॉईंट इथं आलं समजून घ्यायचं आहे. अर्ज झाल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होते. पडताळ झाल्यानंतर कामगारांना आपल्या सोयीची तारीख म्हणजे एक आपल्याला तारीख द्यावी लागते. त्यांना तारीख दिल्यानंतर तुम्ही अर्ज भरल्यानंतर अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुमच्या कागदपत्राची तुम्ही कुठली कागदपत्र दिलाय, काय दिलाय त्याची पडताळणी होते. पडताळणी ती कुठे होते, ती काय होते हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहूया. तर कामगार सुविधा केंद्र तालुक्यात उघडले ते म्हणजे आपण वेगवेगळे कामगार सुविधा केंद्र ऑफिस आता तालुक्या ठिकाणी उघडलेले आहेत. तर 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडणीचे दिलेल्या आहेत. तर उद्यापासून याची प्रोसेस सुद्धा, नंतर कागदपत्राची पडताळणी सुद्धा तारीख दिलेली आहे. तर जे कागदपत्र तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता तिकडे होणार आहे. म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरून नुसतं काय उपयोग नाही त्याला. तर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला नंतर तुम्हाला त्यावेळेस अपॉइंटमेंट घ्यावं लागते. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुमच्या कागदपत्राची संपूर्ण पडताळणी होणार, नंतर कागदपत्र संपूर्ण चेक होणार. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तारीख भेटते, तारीख भेटल्यानंतर तुम्हाला तिथं सुविधा केंद्रावर जिथं तालुक्या ठिकाणी ऑफिस आहे कामगारांचं, तिथं जाऊन तुम्हाला तिथं हजर राहावं लागणार ज्यावेळेस तारीख घेतोय आपण. नंतर तुम्हाला कागदपत्र काय सर्व कागदपत्र घ्यावे लागतील. नंतर कुठलं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल. नंतर सुविधा केंद्र जो अपॉइंटमेंट घेताना केंद्रावरती हजर राहावं लागणार आहे. नंतर तारखे ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करते ती. त्यामुळं महत्वाची ज्यावेळेस तारीख दिली त्या तारखे ठिकाणी तिथं जाऊन आपल्याला हजर राहावं लागणार आहे. लाभाच्या कागदपत्राची कागदपत्र काय लागतात ती एक छोटीशी नोटीस आहे. तर तुम्ही कोणकोणती कागदपत्र लागतात, IWMEC प्रणालीमध्ये कागदपत्राची पडताळणी तारीख घेतलेली आहे, त्याची तारीख रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठले नियम बदल करण्यात आले हे आपण थोडक्यात बघूया. ज्याने अगोदर वगैरे डॉक्युमेंट घेतले नंतर त्याची तारीख रद्द करण्यात आले ते कामगार लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी लिंक वरून नवीन तारीख आपण घेऊ शकता. म्हणजे जे अगोदर तारीख घेतलेली होती नंतर तुम्ही ती तारीख फेल झाली होती, नंतर तुम्ही तारीख घेऊन नंतर तुम्ही डॉक्युमेंट आणि पडताळणी सुद्धा करू शकताय. तर दुसरा ऑप्शन आहे चेंज क्लेम अपॉइंटमेंट. मग ह्या बटनावर आपण क्लिक करायचं. नंतर तुम्ही तिथे सिस्टीम मध्ये नोंदणीचा क्रमांक विचारला जातोय. तर तुम्हाला नोंदणी क्रमांक दिलेला असते, कामगार नोंदणी क्रमांक. तर तिथे रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक ओटीपी येतो. आपल्या ओटीपी पडताळणी आल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची म्हणजे नंतर आपल्याला दुसरी तारीख म्हणजे आपण त्या तारखेला गेलो नाही तर त्याचा पोचपावतीचा क्रमांक आहे तो भरायचा. नंतर त्यानंतर तुम्हाला दुसरी तारीख सुद्धा देते. नंतर तुम्हाला कुठली तारीख यायचं आहे, नंतर तुम्हाला कुठल्या सोयीची तारीख आहे त्या तारीख करायची आणि ती तारीख त्या फॉर्म मध्ये भरायची.
नंतर तुम्ही त्यात सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचे जे कागदपत्र आहेत, नंतर कुठली कुठली बांधकाम कामाला नोंदणी कशा पद्धतीत करते ऑलरेडी दुसरं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेत हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर नवीन वेबसाईट पोर्टल दिसेल. पोर्टल दिसल्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करू शकणाऱ्या मेसेज सुद्धा दिसेल. नंतर WFC सुविधा केंद्र आहे, तिथं जाऊन तुम्ही कागदपत्रे जमा करावे लागल्यानंतर तुम्हाला असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आता यामध्ये नवीन नोंदणी कशी होणार आहे, यामध्ये कोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. व्हिडिओ खूप अतिशय महत्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशीच आपण वेगवेगळी माहिती घेऊन असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, लाईक सुद्धा करा. तर दुसरं पाहायला गेलं तर त्यानंतर तुम्ही कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन नंतर रिन्युअल हे आता बंद करण्यात आलंय. तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, कारण ते तुम्हाला नोटीस सुद्धा लागलेले. नव्याने नोंदणीकरण नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवरील सादर करण्याकरता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कामगारासह नजीकच्या तालुका सुविधा केंद्रात उपस्थित राहावे अशी माहिती सांगितली. म्हणजे तुमची संपूर्ण कागदपत्र घ्यायची. कागदपत्र घेतल्यानंतर तुम्ही तालुक्याच्या वेगवेगळे ऑफिस उघडले, जवळजवळ 350 तालुक्यामध्ये ऑफिस उघडलेत. तिथं जाऊन तुम्हाला हजर राहायचंय. हजर राहिल्यानंतर तुम्हाला एक तारीख दिलेली असते. त्या तारखेच्या टायमाला तुमच्या कागदपत्राची संपूर्ण पडताळणी होते. पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे त्याच्यावर क्लिक करायचं. कुठल्या तुम्ही आता महाराष्ट्रात जवळजवळ 350 तालुक्यात, तुम्हाला कुठल्या तालुक्यात नाही येत आहे, नंतर जिथं तालुक्याला भेटायचं त्याच्यावरती एक एक्सेल फाईल असते. एक्सेल फाईलवरती जायचं. फाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या ऑफिसमध्ये आहे, नंतर ऑफिसर कोण आहे, नंतर त्याचा नंबर सुद्धा दिलेला जातोय. त्या नंबरवर फोन लावून सुद्धा आपण तिथं जायचं. नंतर त्याच्यावर ऍड्रेस म्हणजे तालुक्यात कुठल्या ठिकाणी आहे, नंतर त्याचं संपूर्ण माहिती त्या ह्याच्यावरती तुम्ही गुगल क्रोम वरती जाऊन चेक करू शकताय. तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला तालुका सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर या प्रकारची संपूर्ण कागदपत्र कुठली कुठली लागतात हे आपण थोडक्यात पाहणार आहे. तर तुम्ही महत्वाचं लागतं आधार कार्ड. आधार कार्ड झाल्यानंतर तुम्हाला 90 दिवस काम केलेलं प्रमाणपत्र. नंतर दुसरं पाहायला गेलं तर पासपोर्ट साईज एक फोटो, नंतर रेशन कार्ड. ही 4 कागदपत्र महत्वाची लागतात आपल्याला. नंतर आधार कार्ड, नंतर 90 दिवसाचं पासपोर्ट साईज फोटो, 90 दिवसाचं काम केलेलं प्रमाणपत्र. आता हे प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचं ते काय ते सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ बनणार आहे. मग नंतर आपल्याला रिन्युअल करण्यासाठी कुठली कुठली कागदपत्र, तर तो तिथे सुद्धा आधार कार्ड लागतंय, नंतर 90 दिवस केलेलं प्रमाणपत्र लागतंय आणि पासपोर्ट साईजचा फोटो लागतो. तर तुम्हाला ही कागदपत्र संपूर्ण घेऊन जे तालुका कामगार सुविधा केंद्र आहे तिथं जाऊन तिथं जायचं. नंतर तिथं कॉन्टॅक्ट करून जायचं. तिथं कधी चालू असते ऑफिस, कधी नसते. त्यामुळे जी फाईल आहे ती कॉन्टॅक्टची वेबसाईट त्याच्यावर जायचं आणि तिथं संपूर्ण माहिती दिलेली असते आणि त्या फाईल वरती ओपन करायचं. ओपन केल्यानंतर कोणकोणती माहिती दिली आहे याची सुद्धा माहिती दिलेली असते आणि तिथं कॉन्टॅक्ट करायचं. कॉन्टॅक्ट करूनच तिथं जायचं. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.